बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं मोठा निकाल दिलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायालयानं दिलेल्या या धक्कादायक निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून निंबाळकर कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का मानला जातोय। दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यामध्ये न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदार आणि पुरावे यांचा सखोल अभ्यास केला। सीबीआयनं पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येची मुख्य सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता। मात्र सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या राजकीय हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता। या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलीस आणि नंतर सीबीआयनं तपास केला होता। खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबानं आपल्या वडिलांच्या न्यायासाठी गेली 20 वर्ष कायदेशीर लढा दिला। मात्र आज न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यामुळे आता निंबाळकर कुटुंब या निकालावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण लक्ष लागलं आहे। अंबादास दानवे म्हणाले की पवनराजे निंबाळकर यांच्यासह एकाची राजकीय वैमनस्यातून निर्घृण हत्या होते आणि प्रकरणात ढीगभर पुरावे असतानाही आरोपी निर्दोष सुटतात। हा निकाल पाहून मनात संताप, चीड आणि अस्वस्थता याशिवाय काहीच उरत नाही। धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे माहीत आहे, तरीही न्याय मिळत नाही ही अत्यंत वेदनादायक बाब आहे। अशा निकालांमुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो। आज प्रश्न फक्त एका खटल्याचा नाही तर न्यायाचा आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते दानवे यांनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कार्याचं भूमिपूजन केलं। यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाविषयी महत्त्वाची माहिती दिली। याच सोबत भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीवरून टोला देखील लगावलाय। आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची, असं त्यांनी म्हटलंय। अमित शहा म्हणाले, आता शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे आधी शिंदे गट म्हणावं लागायचं। आता कोणता गट राहिलेला नाही, आता एकच शिवसेना झाली आहे, असं शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला म्हटलंय। पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, आज महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर माता अंबाबाई यांचे निवासस्थान जिथं आहे तिथं आम्ही सगळे खूप चांगल्या कामासाठी एकत्रित आलो आहोत। जिथं माता अंबाबाई शेकडो वर्षापासून निवास करते त्या करवीर नगरमध्ये त्यांच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचं काम करत आहे। यामुळे पूर्ण कोल्हापुरात तसंच महाराष्ट्रासह देशभरात अंबाबाई यांच्या भक्तांच्या मनात आनंद आणि भक्ती पाहायला मिळते। 28,058 वर्ग मीटर भूमीवर बनवला जाणार असून आणि 7वी शताब्दीमध्ये स्पष्ट रूपाने आकार घेतलेलं हे मंदिर पुन्हा एकदा जोमात आणि ऊर्जासह अंबाबाईच्या भक्तांच्या स्वागतासाठी तयार होणार आहे। अमित शहा म्हणाले, या मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या कामात पुरातत्व विभागासह चर्चा करून आसपासच्या 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हे निर्माण कार्य सुरू होणार आहे। संपूर्ण मंदिर परिसराची आधुनिक AI सज्ज कॅमेऱ्यांसह सुरक्षा सुनिश्चित होत आहे। LED प्रकाशसज्ज देखील होत आहे, असं शहा यांनी यावेळी म्हटलंय। राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या चौकशीत 150 संशयितांची नावं समोर आली आहेत। यापैकी 25 लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। ज्या लोकांची SITनं चौकशी केली आहे त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत बाहेर न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। शनिवारी 6व्या दिवसाची चौकशी पूर्ण करून SIT लखनौला परतणार आहे। सोमवारी मुख्यमंत्री योगी यांना चौकशी अहवाल सादर केला जाईल असं मानलं जात आहे। सूत्रांनुसार ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्र यांच्यावर कारवाई निश्चित मानली जाते। दोघांनाही पदावरून हटवलं जाऊ शकतं। याशिवाय मंदिराचं बांधकाम प्रभारी गोपाल राव यांनाही पदावरून हटवलं जाऊ शकतं। शुक्रवारी SITनं मंदिर परिसरात सुमारे 6 तास चौकशी केली। पथकानं चंपतराय, अनिल मिश्र आणि गोपाल राव यांची स्वतंत्रपणे चौकशी केली। तसंच SBI बँकेचे व्यवस्थापक आणि कॅशियर यांचीही चौकशी केली। SITला गोपाल राव यांचे पुतणे आनंद आणि राम मंदिराचे कर्मचारी सोमेश आनंद यांचीही चौकशी करायची होती, परंतु ते सापडले नाहीत। सूत्रांनुसार त्यांचा फोन बंद येतोय। देणगी चोरी प्रकरणात लवकुश, अवनीश, अनुकल्प, करुणे आणि रामशंकर उर्फ टिन्नू
या 5 जणांच्या माहितीनुसार आतापर्यंत 2 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. हे सर्व मंदिरात देणगीच्या रकमेची मोजणी करण्याच्या कामाशी संबंधित होते. मंदिर ट्रस्टचा कर्मचारी टिन्नू याच्या घरातून 13 जून रोजी सोनं सापडलं होतं. मात्र सोन्याचं प्रमाण किती आहे हे अद्याप निश्चित झालेलं नाही. अमित शहा यांच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केलं. ते म्हणाले, करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई यांच्या प्राचीन मंदिराचं जीर्णोद्धार आणि विकास ज्यांच्या शुभहस्ते झालं ते भारताचे अत्यंत कर्मठ आणि कणखर असे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते झाले. पुढं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न होतं, महालक्ष्मी मंदिर जे पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे ही इच्छा पूर्ण करण्याची सुरुवात आज झाली आहे. महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूरकरांची जी इच्छा होती तीच इच्छा दिल्लीतून एक व्यक्ती व्यक्त करत होते. ती व्यक्ती म्हणजे अमितभाई शहा. ते म्हणायचे की तुमच्याकडे इतके शक्तिशाली मंदिर आहे, त्याचा विकास अजून पाहिजे तसा झाला नाही. आणि त्यांनी आग्रह केला की जी काही मदत लागेल ती मी करेल. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अमितभाई कोल्हापूरचे जावाई आहेत. अधिक मास झाल्यानंतर अमितभाई आले. मात्र कोल्हापूरकरांचे तुमच्यावर एवढं प्रेम आहे की तुमची सेवा आम्ही आजही करू. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विकास आणि विरासत हा मंत्र दिलाय. आज आपला वारसा, आपली परंपरा याचं प्रतीक असलेलं मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर आहे. या परंपरेत या मंदिराने आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आशीर्वाद दिलाय. ज्यावेळी संपूर्ण भारतात आमच्या मंदिरांचा विनाश होत होता त्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांनी पुनर्जीवन दिलं. तीच परंपरा माननीय मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाली आहे. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आम्ही जात आहोत. राज्यात शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारी वाढली आणि इकडे 100 ते 50 कोटींना आमदार खासदार विकले जात आहेत. दुसरीकडे निवडणुका आणि मतदार याद्यांमधून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक नवनवे वाद उकरून काढले जात आहेत, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी प्रशासकीय कारस्थान, मतदार याद्यांमधील घोळ, राज्याची वीज अदानींच्या हातात जाण्याची शक्यता आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केलं. राज ठाकरे यांनी महावितरणच्या सद्यस्थितीवर अत्यंत धक्कादायक दावा केलाय. भारताच्या ऊर्जा मंत्रालयानं काढलेल्या एका अहवालानुसार वीज वितरणात 100 पैकी महाराष्ट्राला केवळ 1.5 गुण मिळालेत. महावितरण आता लोकांमधून पैसे उभे करण्यासाठी आपला IPO आणत आहे. पण ज्या कंपनीला 100 पैकी फक्त 1.5 मार्क आहे तिथं सर्वसामान्य माणूस का गुंतवणूक करेल? तिथं फक्त अदानीच गुंतवणूक करणार. एकदा का हे अदानींच्या हातात गेलं की महाराष्ट्राची वीज कोण ठरवणार? तर फक्त अदानी. उद्या हे पाणीही ताब्यात घेतील. आपण काय गुलाम आहोत का? जनतेला केवळ आंदोलनात गुंतवून ठेवून सिस्टीम ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा लावण्याच्या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जैन धर्माबद्दल आम्हाला आदर आहे, पण काही जैन मुनी हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण करत आहेत. कुरळ्या केसांची दाढी घेऊन फिरणारे ऐकायला तर मुनीही म्हणत नाहीत. कसले पांढरे पट्टे सोसायट्यांमध्ये मारता, कधी कबुतरांचा विषय तर कधी पट्ट्यांचा विषय. आम्हाला वाद नको आहेत, पण वाद उकळून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी, असा थेट इशारा त्यांनी दिला. हे सर्व जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांवरून वळवण्यासाठी सुरू असल्याचं ते म्हणाले. ओमराजे हा भंपक माणूस आहे. त्याच्या नावातील राजे हा शब्द काढावा असे आमचे चंदन शिवे म्हणाले. ओमराजेंचे भाषण एका ते कबूल करतात की ते संकटात असताना उद्धव ठाकरेंनी मला आमदार खासदार केलं. मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेनं मला जोड्यानं मारावं असं म्हणणारा हा माणूस आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत म्हणाले की लोकसभेला आमच्या 10 जागा निवडून आल्या होत्या. त्यापैकी 1 जागा एकनाथ शिंदेंनी चोरली. त्यांनी वंदना सूर्यवंशी यांना फोन करत निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले. ती बाईसुद्धा दलाल होती. तिने आदेश ऐकला, नाहीतर ती जागा आमची होती. ती बाई शिंदेंची दलाल होती. तिच्यावर नंतर अनेक आरोप झाले, कारवाई झाले. हे सर्वांनी पाहिलं आहे. शेणातील किडे हे शेणात गेले. त्याच्यावर बोलून काय फायदा नाही. शिंदे आणि त्यांची लोक बाडगे आहेत. संजय राऊत पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे काय यशवंतराव चव्हाण आहेत का? ते केवळ एक उपमुख्यमंत्री आहेत. उद्या असतील की नाही हे सांगता येत नाही. ठेकेदारांकडून आलेल्या पैशावर माणसं विकत घेण्याची त्यांची क्षमता उद्या असेल का नाही हे सांगता येत नाही. अजित पवारांची ही ताकद एकेकाळी होती, पण माणूस आज आहे उद्या नाही.
बाळासाहेब ठाकरेंनी पदाचा 3 वेळा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही त्यांना राजीनामा देणार नाही. नीट यूजी परीक्षेतील कथित गोंधळ अजून शांत होत नाही. तोच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आलाय. नागपूरमधील रहिवासी आणि नीटची तयारी करणाऱ्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी थेट संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथील परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नागपूर ते दिल्ली खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालिब यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी 4 वाजता जेव्हा आम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं तेव्हा परीक्षा केंद्र म्हणून अबुधाबीमधील एका शाळेचं नाव पाहून आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही पर्यायांमध्ये असं कोणतंही केंद्र निवडलं नव्हतं. हा धक्का सहन न झाल्यानं माझा मुलगा काल प्रचंड रडला आणि त्यानं परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या आईनं त्याची समजूत काढली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाकडे पासपोर्ट देखील नाही, मग तो परदेशात कसा जाणार. या गंभीर गडबडीनंतर कुटुंबानं तातडीनं हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला. त्यांना मेल पाठवण्यास सांगण्यात आलं. मेल पाठवल्यानंतर NTA कडून फोन आला असून शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत नवीन हॉल तिकीट जारी केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. आम्ही परीक्षेसाठी 3 जिल्ह्यांचे पर्याय दिले होते, परंतु आता मानसिक त्रासामुळे आमचा मुलगा प्रचंड तणावाखाली आहे. आता दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आमच्याकडे वेळ उरलेला नाही, त्यामुळे त्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र देण्यात यावं अशी आमची मागणी आहे असं हताश वडिलांनी सांगितलं. या प्रकरणावरून आता नीट परीक्षेच्या नियोजनावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. शिवसेना पक्षातील खासदारांच्या बंडानंतर आता राजकीय संघर्षासोबत वैयक्तिक पातळीवरील आरोप प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी आपण अद्याप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना अत्यंत आक्रमक शब्दात आव्हान दिले. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जर कृष्णा आष्टीकर खरोखर उद्धव ठाकरेंसोबत असतील तर त्यांनी उद्या स्वतःच्या वडिलांचं पिंडदान करून दाखवावं आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दाखवावेत. मग आम्ही मान्य करू की ते आमच्यासोबत आहेत. बाप तसा बेटा आहे अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान कृष्णा आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना आपण वडिलांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं होतं. नागेश आष्टीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला याची आपल्यालाही कल्पना नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांनी म्हटलं होतं की मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहे. वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृष्णा आष्टीकर यांनीही पलटवार केला. त्यांनी आरोप केला की सुषमा अंधारेंच्या बोलगेवढेपणामुळेच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. तसंच नागेश आष्टीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्हीही करत आहोत. त्यांनी हे पाऊल का उचललं याची माहिती आम्हालाही नाही असं ते म्हणाले. पैशांच्या आमिषामुळे पक्षांतर झाल्याच्या आरोपांनाही त्यांनी फेटाळून लावत आम्हाला पैशांची कोणतीही गरज नाही असं स्पष्ट केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.